अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातनं कोट्यवधींची काळी माया जमवल्याचंही समोर आलंय। नाशिकमध्ये खरातनं आलिशान बंगले, फार्म हाऊस, शिर्डीमध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणी भूखंड, तसंच शिर्डीत 48 गुंठ्यांवर पसरलेल्या लॉन्समध्ये पार्टनरशिप अशी अमाप माया जमवलेली आहे। शिर्डीतील वॉटर पार्क शेजारी निमगाव शिवारात असणाऱ्या या कोट्यवधीच्या मालमत्तेतही भोंदूबाबा भागीदार आहे। 48 गुंठे परिसरात असणाऱ्या या सिल्वर ओक लॉन्समध्ये तो भागीदार आहे। शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचे बंधू महेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्ये भोंदूनं गुंतवणूक केली आहे। शिर्डीत अनेक मालमत्ता असल्याची चर्चा असून या मालमत्ता त्यानं कशा मिळवल्या याचीही चौकशी केली जाते। भक्तांना गंडवून भोंदू मांत्रिक अशोक खरातनं जमा केलेल्या संपत्तीचा पूर्ण हिशोब अजून व्हायचा आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आता त्यांच्याच पक्षातील नाशिकमधील महिला पदाधिकाऱ्यांनी आघाडी उघडली आहे। रुपाली चाकणकरांना पक्षातील सर्व पदांवरून बडतर्फ करण्याची मागणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे। काही पदाधिकाऱ्यांनी तर थेट चाकणकरांना पक्षातूनच काढून टाकण्याची मागणी सुनेत्रा पवारांकडे केली आहे। रुपाली चाकणकरांमुळे पक्षाची बदनामी झाली आहे आणि पक्षाच्या पुरोगामी विचारधारेच्या विरोधात त्यांची वागणूक राहिली आहे असा आरोप या महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी या संदर्भात अधिकची माहिती आपल्याला देणार आहेत। मंदार, आता रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाचा राजीनामा तर झालेला आहे, मात्र त्यांच्या अडचणी आणखीनच वाढू शकतात कारण पक्षातूनच त्यांना विरोध होतोय। रुपाली चाकणकरांची या प्रकरणामध्ये पोलिसांकडून चौकशी होऊ शकते हे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतूनच रुपाली चाकणकर यांच्या विरोधात भूमिका घेण्यात आली आणि यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ज्या महिला पदाधिकारी आहेत, ज्या आत्तापर्यंत रुपाली चाकणकरांच्या नेतृत्वामध्ये काम करत आल्या, त्यांनीच ही आघाडी उघडल्याचं आपण पाहतो आहोत। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहिलेलं आहे, ज्यामध्ये नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर नाशिकमधल्या वेगवेगळ्या तालुक्यांमधल्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत। या सगळ्यांनी सुनेत्रा पवारांना पत्र लिहिलेलं आहे आणि रुपाली चाकणकरांना सर्वच पदांवरून बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी केली आहे। ओबीसी विभागाच्या अध्यक्षांनी तर त्यांना पक्षातून हाकलून द्यावं अशी मागणी केली आहे। अर्थात या महिला पदाधिकाऱ्यांनी उघडलेली ही आघाडी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संमतीशिवाय असू शकत नाही। त्यामुळं या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आतील जी खदखद आहे ती देखील उफाळून येते आहे आणि भविष्यामध्ये ही आणखी आपल्याला पाहायला मिळू शकते। कारण आपण पाहतो आहोत अजित पवार हयात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे दोन गट पडल्याचं बोललं जात होतं, एका बाजूला सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, रुपाली चाकणकर असतील, धनंजय मुंडे असतील आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा गट, तर या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधली ही जी दुफळी आहे ती देखील समोर येण्याची चिन्ह आहेत। नक्कीच आता यानंतर अध्यक्षा सुनेत्रा पवार या संदर्भात काय निर्णय घेतात हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मंदार, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।